नमस्कार. समर्था कदम या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. तर मी आज अपमानाबद्दल बोलणार आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की या व्यक्तीने माझा अपमान केला, मग आपण खचून जातो. आपल्याला वाटते की अरे चार चौघामध्ये आता माझी इन्सल्ट झाली, आता मी कसं करणार. पण खरं सांगू का, अपमान त्याच व्यक्तीचा होत असतो जो व्यक्ती स्वतःला आतून कमकुवत समजत असतो आणि त्याचा स्वतःवर विश्वास नसतो. त्यामुळे कधी पण आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे, स्वतःवर आपला आत्मविश्वास असला पाहिजे, आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे आणि आपली काहीतरी किंमत असली पाहिजे. ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील ना, तर आपला अपमान कधीच कोणी करू शकत नाही. त्यामुळे आपण नेहमी स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आतून खचून जातो, स्वतःला कमकुवत समजतो, म्हणजे आपण स्वतःलाच तसं समजतो, तर दुसरेसुद्धा आपल्याला तसेच समजणार आणि आपला अपमान करणार. एकतर आपल्याला कोणी खाली पाडू शकत नाही किंवा कुणाचीच एवढी हिंमत नसते की आपल्याला कोणत्या याच्यामध्ये कोणी पाडू शकणार. आपण स्वतःच स्वतःला पाडून घेत असतो आणि नंतर आपल्याला जग हसतं, मग आपण त्यांच्यावर नावे ठेवत असतो. त्यामुळे आपण कधी पण स्वतः स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि जर आपण स्ट्रॉंग राहूनसुद्धा म्हणजे आपण आपल्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवतो, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर कोणी आपल्याला हसत असेल किंवा मग आपला अपमान करत असेल, तर मग त्या सिच्युएशनमध्ये आपण जाणून घ्यायचं की हे लोक कशी आहेत कशी नाही. आणि त्यावेळी मग आपण अशा लोकांना इग्नोर करायला शिकायचं. कारण त्यांच्या बोलण्यानं आपल्या लाईफवर आपण त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. कारण प्रत्येकाचं जीवन हे स्वतःसाठी असतं. म्हणजे दुसरे त्याच्यामध्ये येऊन काहीतरी इंटरफिअर करून आपल्याला असं हे करू नाही शकत. त्यामुळं आपण आपल्या लाईफमध्ये आनंदानं राहायचं आणि अशा निगेटिव्ह लोकांना, जे लोक आपल्याला अपमानित करतात, आपल्याला चार गोष्टी काहीतरी वाईट देऊन जातात, अशा लोकांना दुर्लक्ष करायचं आणि यांच्या संवादामध्ये सुद्धा राहायचं नाही. थँक्यू. शमरू, शमरू, मागं कुठं चली, मागं कुठं चली. हं? एहे, 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 काय काय पाहिजे तुला? मोबाईल पाहिजे तुला? मोबाईल पाहिजे तुला? तुला नाही मोबाईल. हो, नको तुला नाही. बुब्बू, बुब्बू कोण आहे? तुझे नाव बुब्बू आहे? तुझे नाव समर्थ आहे? समर्था, समर्था. तुझं नाव काय? समर्था. मम्मा म्हण की मम्मा, मम्मा, मम्मा. भूक लागल्यानं कोण म्हणते मम? शमू कशी म्हणती मम? मम मम म्हणती. कशी म्हणती? मम. कोणाला झाली? आमच्या शमूला सर्दी झाली. सर्दी झाली तुला? तू स्ट्रॉंग आहेस ना? स्ट्रॉंग समर्थ आहे आमची, स्ट्रॉंग. कधी पळून घालती कशी? अशी येरीच पळून घालती. स्ट्रॉंगच ना तू? स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. रडत नाही आमचं पिल्लू. कसे रडत नाही? हसत आहे, हसत आमची पिल्लू. थंडी वाजायली इकडं, म्हणून तुला सर्दी झाली मा. थंडी वाजायली. कशी थंडी वाजायली? कशी थंडी वाजायली? अरे पिल्लू, शमरू, शमरू, शमरू.